स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, तुमच्या मयूर आज रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पावभाजी. चला तर बघूया पावभाजी कशी बनवायची. हे पाणी तापवायला ठेवूया. कुकरमध्ये पाणी तापवायला ठेवल्याच्या नंतर इथे काही भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत. फ्लावर, शिमला, बटाटा आणि वाटाणा. तर आपण हे या ठिकाणी कापून घेतलेला आहे. तर ह्या भाज्या धुवून घेऊया आपण. ह्या भाज्या धुवून आपल्याला उकडायला घालायच्या आहेत. आपण ह्या भाज्या उकडू घातल्या, याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. भाजीमध्ये थोडंसं ह्या भाज्या उकडायला घातलेल्या आहेत, याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून चमच्याने हलवून देऊ आणि झाकण लावून देऊ. याच्या 7-8 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण कुकर खोलून बघूया भाज्या शिजल्या की नाही. आपल्या भाज्या आपण कुकरला झाकण लावलं आहे. तर आता आपण कुकरच्या 7-8 शिट्ट्या काढून घेऊया. 7-8 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण कुकर खोलून बघू भाज्या उकडल्या की नाही ते. चला तर मित्रांनो, आता इथं आपल्या 5-6 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया आणि कुकर खोलून बघूया. सगळ्यात प्रथम आपण कुकरची वाफ काढून घेऊया. तर आपल्या भाज्या मस्त अशा उकडल्यासारख्या दिसतात. चेक करूया भाज्या उकडल्या का. हो, एकदम छान अशा उकडलेल्या आहेत. आता आपण याची मॅच करून घेऊया. टमाटरची आणि कांद्याची ग्रेव्ही बनवूया. मी कांदा कापून थोडासा असा लालसर पानावरती परतून घेतलेला आहे. मी पावभाजीला कांदा परतून घालत आहे आणि टमाटर कापून घेतलेले आहे. कांदा आणि टमाटरची मी या ठिकाणी ग्रेव्ही करणार आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट मी या ठिकाणी बनवणार आहे. मी कढईमध्ये सगळ्यात प्रथम पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटरची ग्रेव्ही ही फ्राय करून घेणार आहोत. सगळ्यात प्रथम कांद्याची ग्रेव्ही करून घेऊया. कांद्याचा थोडासा हलकासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण टमाट्याची प्युरी घालून घेऊया. आणि आता ही प्युरी आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया.
मित्रांनो, आपली ग्रेव्ही ही परतून होत आली आहे. तर थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. थोडं आटल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून तेल घालून घेऊया. म्हणजे मसाले परतवतात आपल्याला. आता आपल्या ग्रेव्हीतून तेल निघालेलं आहे, बाहेर निघायला लागलेलं आहे. आपण ग्रेव्ही अशी साईडला करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. सगळ्यात प्रथम 2 चमचे लाल तिखट घालूया. थोडीशी हळदी घालूया. आपण त्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालूया. आपलं सगळं मिश्रण परतून झालेलं आहे. आता आपण याच्यात उकडलेल्या भाज्या घालून घेऊया. आपण ह्या भाज्या उकडल्याच्या नंतर मॅच करून घेतलेल्या आहेत. चला तर आपण याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेऊया. जसं जसं पाणी बसलं त्याच पद्धतीने घालायचं. सगळ्यात शेवटी आपण मीठ घालून घेऊया. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण भाज्या उघडायच्या वेळेस पण थोडंसं मीठ घातलं होतं. तर आता ते मिठाचं प्रमाण बघूनच घालायचं आहे. मी इथे खडा मीठ वापरते, तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार. मित्रांनो, आता आपण बटर घालून घेऊया. मित्रांनो, आपली आता ही पावभाजी झालेली आहे. आता आपण याच्या सगळ्या शेवटी कस्तुरी मेथी घालून घेऊया. कस्तुरी मेथी अशा हातावर घेऊन थोडीशी चुरवाळून घ्यायची, टाकून द्यायची.
आपण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि आता थोडंसं बटर टाकू आणि पाव भाजून घेऊया. थोडासा पावभाजी मसाला आणि लाल तिखट टाकून पाव भाजून घेऊया. वाशी राहिलेला आहे. आता मी ही भाजी टेस्ट करणार आहे कशी झाली ती. खूप गरम आहे. मित्रांनो, खूपच छान झाली आहे आपली पावभाजी. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली आहे पावभाजी. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.